भारतीय न्याय व्यवस्थेला माझी हात जोडून विनंती आहे, साहेब 2-4 नराधमाला अगदी चौकामध्ये लटकवा, कारण की हे लेकरांचे लचके तोडायला पण कमी करणार। काय चूक होती त्या लेकराची हो? ज्या नराधमाने 6 वर्षापूर्वी बलात्कार केला होता तोच नराधम माणसांमध्ये वावरला आणि त्याने परत तेच कृत्य केलं, अत्याचार करून खून केला। काय करणार न्यायव्यवस्था? त्यालाच वाचवण्यासाठी हजार प्रयत्न होणार, तो परत निर्दोष सुटणार आणि परत तेच करणार। भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये थोडासा बदल होणं अनिवार्य आहे। चौकामध्ये जोपर्यंत बलात्काराला फाशी होणार नाही तोपर्यंत या समाजामध्ये बांडगुळ रूपी, राक्षस रूपी, लांडग्यान रूपी राहणारी जी दलिंदर लोक आहेत ती संपणार नाहीयेत। माझी या भारतीय न्यायव्यवस्थेला हात जोडून विनंती आहे, साहेब रोज या समाजामध्ये वावरणारी नराधम माणसं आया बहिणींच्या शरीराचे लचके तोडतायत, यांना कुठेतरी आळा बसणं गरजेचं आहे। तुम्ही 4 लटकवले ना, त्यानंतर 40 वर्ष कोण पण हिम्मत करणार नाही हात टाकायची, हात लावायची। त्यामुळे साहेब खरंच काळाची गरज आहे। त्या चिमुकल्या 13 वर्षाच्या लेकराची काय चूक होती हो? त्या आईची कूस आज रिकामी झालीये। सगळ्यात मोठं दुःख काय माहितीये? ते लेकरू तर गेलं, त्या आईची कूस पण रिकामी झाली। आपण कितीही आवाज उठवला तरी इथली न्याय व्यवस्था तेच म्हणणार की 1000 अपराधी सुटले तरी चालेल, पण एक निरपराधाला सजा भेटली नाही पाहिजे। आणि त्याच जोरावरती तो नराधम परत सुटणार आणि परत एकदा न्यायव्यवस्थाच राहणार। त्यामुळे साहेब लटकवा ते 2-3 नराधम, आणि तुम्हाला लटकवता येत नसेल तर आम्हाला परवानगी द्या, आम्ही त्यांना लटकू आणि दाखवून देऊ की इथला समाज शांत कसा होऊ शकतो।